जसं मी काल तुम्हाला म्हटलेलं की मी खूप काही भाज्या घेऊन येणार नव्हती, अगदी मोजक्याच आणि थोड्या भाज्या घेऊन येणार होती. तर त्याचाच विचार करून मी अगदी मोजक्याच आणि थोड्याच भाज्या मी मार्केटमधनं घेऊन आलेली. आणि मी बऱ्याच वेळा हा प्रयत्न करते की जेव्हा कधी आपण आठवड्याच्या भाज्या आणू त्याच्यामध्ये एखादी तरी पालेभाजी ही असावी, कारण त्या आपल्या शरीरासाठी चांगल्या असतात. लसूण 50 रुपये पाव किलो मला मिळाला. माझ्याकडे 2-3च कांदे होते, त्याच्यामुळे मी म्हटलं थोडासा घेऊया. आणि थोडासा ना मोठा दिसला, अगदी असा बारीक बारीक मला दिसला नाही, म्हणून मी म्हटलं चला हा लसूण पण घेऊ. आणि जसं मी म्हणते ह्या टोपल्यात ठेवते, तर अशा पद्धतीच्या टोपल्यात ठेवते. भाज्या आपण बऱ्याच वेळा घेऊन येतो, पण त्या स्टोअर कशा करायचं ना याच्यावरती सगळं अवलंबून असतो. नुसतं स्टोअर करण्यापेक्षा आपण कुठल्या कंटेनरमध्ये स्टोअर करतो किंवा कशा पद्धतीने काय वापरतो स्टोअर करण्यासाठी, म्हणजे भाजी जास्तीत जास्त टिकावी यासाठी काय वापरतो याचा मी आज तुमच्याबरोबर शेअर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर या सगळ्या भाज्या होत्या. ज्या ज्या भाज्या धुणं शक्य असतं त्या भाज्या मी धुवून ठेवते, म्हणजे माझा सकाळचा जो घाई गडबडीचा वेळ असतो, म्हणजे ऑफिसला जाताना जी गडबड असते, म्हणजे एक काढा आणि मग धुवून मग आपण वापरावं, मग त्याच्यामध्ये वेळ जातो बराचसा. म्हणून मग मी ज्या भाज्या शक्य असतात धुणं त्या भाज्या मी धुवूनच घेते. तर इथे बघा कोथिंबीरीच्या 2 जुड्या मी घेतलेले. एक जुडी मी पहिली घेतली, तिनं मला थोडीशी अशी जाडवारी ज्याची पानं असतात ना ती भेटली आणि त्याला तेवढी अशी टेस्ट नसते, म्हणून मग मी परत पुढे मला जेव्हा मिळाली छोटी अगदी बारीक जी गावठी कोथिंबीर असं म्हणतो, तर मग ती घेतली. आणि भरीत करण्यासाठी ना मी अशी छोटी छोटी पाव किलो वांगी घेतली. ही 2 वेळेस होतील. एकदा मी तुम्हाला ओव्हनमध्ये याचं इन्स्टंटमध्ये आपण कसं भरीत करू शकतो ते दाखवणार आहे, आणि एकदा आपण जे नॉर्मल करतो वाटपाचं ते करणार आहे. लिंब आता महाग झाली, जशी गरमी चालू झाली आणि तशी लिंब महाग झाली. शेवग्याच्या शेंगा ज्या मी आणते ना त्या अशा पद्धतीने सोलून ठेवते, म्हणजे सकाळी तेवढा वेळ म्हणजे वाचतो आपला. तर ज्या गोष्टी तुम्हाला शक्य आहेत ना, ज्याचं चॉपिंग किंवा सोलून वगैरे ठेवणं शक्य असतं त्या गोष्टी तुम्ही ठेवा, म्हणजे तुमचा बराचसा वेळ म्हणतो. कैरी आणलेली, याचं लोणचं करायचं, त्याचा ब्लॉग तुम्हाला पुढे बघायला मिळेल. आणि एकच कैरी आणलेली. गुरुवार असल्यामुळे उपवासाची तयारी म्हणून अर्धा किलो रताळी घेतली. ॲक्च्युली ही जी रताळी असतात ना याची साल अगदी पातळ असते, जी आपली अगदी लाल लाल कलरची येतात ना त्याची साल अगदी खूप जाड असते आणि त्याची टेस्ट वेगळी असते आणि याची टेस्ट थोडी वेगळीच लागते. दोन्हीच्या याच्यामध्ये फरक असतो, ती थोडी महाग पण असतात. तर एकच बीट घेतलं मी, कारण मला ते अर्धा किलो असं मेजरमेंटने घ्यायचं होतं. तर सर्वात आधी मी इथे भरून ठेवण्यासाठी काचेचा कंटेनर वापरते. हा जो माझा मोठा काचेचा कंटेनर आहे याच्यामध्ये मी बऱ्याच वेळा आयदर कोथिंबीर ठेवते किंवा पाल्याची भाजी ठेवते, म्हणजे जी कुठली असेल ती. आता माझ्याकडे फ्लॉवरचा मोठा कांदा मी आणलेला, त्याच्यामुळे तो सगळा एकाच ह्याच्यामध्ये राहावा म्हणून मग मी हा काचेचा कंटेनर वापरलाय. फ्लॉवर पण आपण जर जास्त दिवस असाच पिशवीत ठेवला किंवा नुसता असाच जर ठेवला ना तर तो थोड्या दिवसांनी ना वरून काळा काळा पडतो आणि मग तो काळा पडला नाही की तिथेच तो खराब होतो. त्याच्यामुळे मग अशा पद्धतीने मी डब्यात भरून ठेवते. कढीपत्ता पण मी न धुता जेव्हा वेळ असतो तेव्हा मी धुवून छानपैकी जेव्हा सुकतो तेव्हा मग तो भरून ठेवते, म्हणजे प्रत्येक वेळेस आपल्याला धुवायची गरज नसते. पण ते सगळं आपण जेव्हा सकाळी काम करत असतो ना तेव्हा त्या गोष्टी कढीपत्त्याच्या बाबतीत वगैरे आपण लक्ष देऊन करू शकतो. पण आता जर मी तो धुतला आणि मग सुकत घातला ना तर त्याला बराचसा वेळ, म्हणजे आपल्याकडे तेवढा वेळ नसतो, कारण संध्याकाळी 2 तास मिळणार, त्याच्यामध्ये तो सुकणार काय आणि मग आपल्या पण लक्षात राहिलं पाहिजे. कुठेतरी थोडासा जरी ओलावा राहिला त्याच्यामध्ये की मग एका पानामुळे सगळी पानं खराब होतात. आणि काचेच्या बरणीमध्ये तो खूप चांगला राहतो, म्हणजे तुम्ही काचेचा छोटा कंटेनर घ्या किंवा मोठा घ्या, जेवढा प्लास्टिकच्या डब्यामध्ये चांगला राहतो ना त्याच्यापेक्षा डबल चांगला, म्हणजे त्याच्यापेक्षा डबल जास्त दिवस तो तुमचा काचेच्या बरणीत टिकेल. तुम्ही नक्की ही ट्रिक वापरून बघा. पहिले मी अशाच कंटेनरमध्ये ठेवत होती आणि या कंटेनरचं ना मी झाकण लावत नव्हती, मी असेच ठेवायचे. आणि त्याचं काय व्हायचं मग ना नंतर जेवढा खूप जास्त असं थंडावा त्यांना फ्रीजमध्ये मिळाल्यानंतर ना जे आतमध्ये ठेवलं ना ते अजून सुकून जायची भाजी. तर नंतर मी एकदा असं विचार केला आणि त्याच्यावरती झाकण लावून ठेवणं चालू केलं. तेव्हापासून भाज्या ह्याच्यात अगदी छान राहतात, म्हणजे 15 दिवस पण भाजीला काही होणार नाही, अगदी ती सुकणार पण नाही. तर वांगी आणि जे बीट होतं ते एका ह्याच्यात भरून ठेवलं. आता याच्यामध्ये टमॅटो, याच्यामध्ये आधी माझ्याकडे 4 टमॅटो होते ते मी काढून घेतले, म्हणजे ते वरती ठेवणार आहे, ते मला पहिले आता आज उद्यामध्ये वगैरे वापरता येईल. आणि मी हे 1 किलो घेतलेले. आज मला भाजी काय माहिती कुणास ठाऊक खूपच स्वस्त मिळालेली. आज मला 30 रुपयाने किलोच टमॅटो मिळालेले. मला दादरला जेव्हा मी रानडे रोडला जाते ना तेव्हा खरंच खूप फरक पडतो भाज्यांमध्ये, म्हणजे त्याच्या प्राईसमध्ये खूप मला फरक पडतो. आज मी सिटी लाईटच्या मार्केटमध्ये गेलेली आणि मी तिथून सकाळी घेऊन आलेली भाजी.
10 रुपयाच्याच मिरच्या घेतलेल्या, कारण काही खूप मिरच्या वापरणं होत नाही. त्याचे देठ काढून ठेवले तर जास्त दिवस टिकतात. पहिले हा जो कंटेनर आहे ना प्लास्टिकचा, मी तसेच वापरायची. आता जसं माझ्याकडे कंटेनर यायला लागले किंवा मला जेव्हा समजायला लागलं तेव्हापासून मी काचेचे कंटेनर वापरते. आता ह्या सोललेल्या शेंगा आहेत त्याच्यामुळे त्या काचेच्या कंटेनरमध्ये मी भरून ठेवते आणि याच्यावरती त्या सुकू नये म्हणून थोडंसं परत एक टिश्यू पेपर तुम्ही वापरा, म्हणजे वरती ठेवा किंवा मग कापडामध्ये तरी तुम्ही बांधून ठेवल्या तरी त्या खूप चांगल्या जास्त दिवस टिकतात. पाल्याच्या जुड्या मी ज्या आहेत पालेभाजीच्या त्या दोन्ही मी सोडून घेते आणि कुठे त्याच्यामध्ये पान किडकं वगैरे काही आहे का किंवा खालून कसे आहे ते थोडंसं मी कापून आणि ज्या थोडेसे खिडकी पानं असेल ते साईडला काढून ठेवते, म्हणजे ती जुडी जास्तीत जास्त टिकते. कारण पालेभाजी आतमधून पॅक करताना आतमध्ये कधी कधी बरेच वेळा किडकी पानं टाकतात किंवा कधी कधी आतमध्ये कीड असण्याचे चान्सेस असतात, तर ते आपण जेपर्यंत सोडत नाही तोपर्यंत ते करणार नाही. म्हणून बऱ्याच वेळा शक्यतो मी जेव्हा सिटी लाईटवरनं आणते ना तेव्हा तो बऱ्याच वेळा पालक निवडलेलाच असतो, त्याच्यामध्ये खूप काही अगदी बारीक बारीक पाणी पण नसतात, सगळी व्यवस्थित असतात. तर मी काय केलंय, दोन टिश्यू पेपरमध्ये मी थोडा तो भरून ठेवणार आहे आणि यावेळेस ना मी झिपलॉक पाऊच असतात ना त्याच्यामध्ये तो भरून ठेवणार आहे आणि अशाच पद्धतीने ठेवणार आहे. जसं मी तुम्हाला म्हणते की मला किचन नॅपकिन्स कॉटनचे ना त्याच्यामध्ये विचार करायचा आहे, मला काहीतरी ऑफरमध्ये मी बघते. आता सध्या फ्लिपकार्टचा वगैरे पण सेल चालू आहे किंवा मिशोवरती मला असं काहीतरी छान असं मिळालं तर मी ऑर्डर करेन आणि आल्यानंतर तुमच्याबरोबर नक्की शेअर करेन. तर मी दोन्ही जुड्या एकाच ह्याच्यात भरून ठेवल्यात बघा. फक्त मी टिश्यू पेपरमध्ये छान व्यवस्थित त्या रॅप करून ठेवल्यात, म्हणजे त्याला पिशवीला जे पाणी सुटणार ना त्याच्याने ते आतमध्ये ओलं होणार नाही, त्याच्यामुळे म्हणून मी हा टिश्यू पेपर ठेवला आणि याच्यामध्ये पण भाज्या अगदी चांगल्या राहतात. म्हणजे मी हा पण एक प्रकार किंवा हा एक ऑप्शन सांगितला तुम्हाला, तुम्ही कशा पद्धतीने स्टोअर करू शकता. आता या भांड्यामध्ये माझी कोथिंबीर ठेवते. जेव्हा कोथिंबीर भरपूर जास्त असते ना माझ्याकडे तेव्हा मी अशा पद्धतीचे हे प्लास्टिकचे कंटेनर वापरते. हे जे कंटेनर आहेत ना हे आयकियामधनं घेतलेले आहेत मी आणि हा पण मी 3चा सेट घेतलेला आणि त्याच्यामध्ये ना झाकण हे कॉमन आहेत, म्हणजे तुम्ही याच्याच बरोबर ना मी काचेचे कंटेनर पण घेतलेत. तर झाकणं माझ्याकडे कमी आहेत आणि कंटेनर जास्त आहेत, पण तेवढे काय सगळेच एका वेळेस वापरता येत नाही, त्याच्यामुळे मी झाकण कमी घेतलेले आहेत आणि कंटेनर जास्त घेतलेले आहेत. कारण आयकियामध्ये काय होतं, बऱ्याच वेळा जेव्हा आपण कंटेनर वगैरे घ्यायला जातो त्या झाकण आपल्याला वेगळं परचेस करावं लागतं, विकत घ्यावं लागतं आणि डब्बा वेगळा विकत घ्यावा लागतो. त्याच्यामुळे झाकण मी सगळे कॉमनच ठेवलेत कारण त्यांच्या साईज एकसारख्याच असतात सगळ्या. तर अशा पद्धतीने माझं हे काम बऱ्यापैकी आवरलेलं आहे. आता जेवणाला सुरुवात करायची, पण त्याच्या आधी मला एक पार्सल ओपन करायचं आहे, तर ते ओपन करून घेऊया आपण. अजून जेवणाला मला सुरुवात करायची आहे. फक्त ज्या काही भाज्या वगैरे आणलेल्या त्या म्हणजे नीट करून ठेवल्या, चेंज केलं, फ्रेश झाली आणि आता हे ना माझं पार्सल आलंय, सोलापूरवरनं आलंय पार्सल. तर हे ओपन करायचंय कारण परत याच्यातल्या ज्या वस्तू आहेत ज्या व्यवस्थित नसेल, म्हणजे व्यवस्थितच असणार आहे पण थोडंसं मेजरमेंटमध्ये काही प्रॉब्लेम असेल तर मला परत कुरिअर करायचे आहे. तर हे ब्लाऊज आहेत आणि मी सोलापूरला जेव्हा गेलेली तेव्हा मी ब्लाऊज तिथे शिवायला टाकलेले, कारण मला म्हणजे कमी ह्याच्या बजेटमध्ये पण हवे होते, म्हणजे कुठे शिवून चांगले असे मिळतील. तर यांच्याकडे सोलापूरला खरंच त्यांचं शॉप आहे आणि त्यांनी खूप चांगल्या पद्धतीचे पॅटर्न मध्ये अगदी कमी रेंजेस मध्ये मला शिवून दिले आणि मनासारखे पाहिजे होते, म्हणजे जसे मला पाहिजे होते ना तसेच त्यांनी शिवून दिले. कारण ब्लाऊज वगैरे माझं खूप घालणं असं होत नाही, म्हणजे साड्याच नेसणं काही होत नाही, कारण प्रत्येक वेळेस ऑफिसला वगैरे पण जेव्हा जाते तेव्हा कधीतरी म्हणजे असं काही असेल तर ड्रेसेस घालून जाते, कारण मग तिथे ड्रेस कोड असल्यामुळे मला थोडासा प्रॉब्लेमच होतो, त्याच्यामुळे साडी वगैरे मी शक्यतो अवॉइड करते. तर हे जे पैठणीवरचे जे ब्लाऊज होते ते मी दिले नव्हते शिवायला, तर मी म्हटलं चला पैठणीवरचे ब्लाऊज वगैरे मी काय पॅटर्न मध्ये शिवलेत ते तुमच्याबरोबर शेअर करते. तुम्हाला मी जवळून दाखवते, इथून तुम्हाला कितपत कळतील मला माहिती नाही. हा बघा, हा असा एक आहे आणि या नेकला ना ही जी लेस आहे ना ती अगदी वेगळी आहे, म्हणजे नॉर्मल अशी नेकची जी पॅटर्न आहे तो म्हणजे तसा नाहीये आणि डीप नेक दिलेला मी आणि ही जी लेस आहे ना ती अगदी सिंपल आणि मस्त दिसते. आणि हे पण जे लटकन आहेत ना ते असे 3 याच्यामध्ये दिलेत बघा. हे ऍक्च्युली मला असं वाटतं ना, मी जर तुम्हाला हे असे व्यवस्थित ठेवून दाखवले तर तुम्हाला चांगले दिसतील. मी एक काम करते, एक मिनिट. तर इथे दाखवते बघा मी, याची जी लेस आहे ना तिला मध्ये असे ना डायमंड्स मध्ये आहेत, मणी असे नाही आहेत, हे डायमंड मध्ये खडे स्टोन जसे असतात ना तसं आहे. आणि ही जर पैठणी तुम्ही बघितली असेल ना
तर या पैठणीमध्ये असं सिल्वर कलरचंच त्याला डिझाईन आहे किंवा काठ आहे आणि याची जो काठ आहे ना तो खूप मोठा होता, त्याच्यामुळे हाताला हा मी अगदी सिंपलच काठ होता त्यांचा, ह्याच्यापेक्षा थोडासा मोठा होता तो मी कमी करायला सांगितला. आणि याची साडीचा बॉर्डर पण खूप हेवी अशी होती, त्याच्यामुळे म्हणून मग हा सिंपल असा मी पॅटर्न सांगितला. पुढून जसा आहे आपला प्रिन्सेस कट शिवायचा असतो म्हणजे मी तसेच शिवते, तर ते शिवले. आणि लटकनमध्ये म्हटलं असं काहीतरी थोडंसं वेगळं असं शिवलं, तर हा एक आहे. त्याच्यानंतर मग हा शिवलाय बघा, हा हाताला फक्त मी ही अशी लेस दिली आहे आणि ही खूप छान वाटते घातल्यावर आणि जड म्हणजे अजिबात जड वगैरे नाही, अगदी लाईट वेट आहे. हे बघा, याला पण असेच हे दिलेले आहेत लटकनमध्ये. आणि पाठीमागे म्हणाल तर मी प्लेन सिंपल असं दिलेलं आहे, कारण हिरवा आणि मरून कलरचं जे कॉम्बिनेशन आहे किंवा जो कॉन्ट्रास्ट आहे ना तो असं अगदी सिंपलच खूप छान वाटेल, म्हणून मग मी अशा पद्धतीचं दिलेलं आहे पॅटर्न. आणि मी जेव्हा काय करते, हे जे शोल्डर आहेत ना माझे, हे नेहमी मी ब्रॉड शिवत नाही, कारण याने ना साडीचा पदर ना खूप मोठा मोठा दिसून येतो. तर जेव्हा कधी तुम्हाला साडी म्हणजे जेव्हा कधी तुम्ही ब्लाऊज शिवायला टाकत असाल ना, तुम्ही बोट नेक वगैरे जर शिवत असाल किंवा असं काहीतरी भरपूर अशी बॉर्डर असेल ना साडीवर, तर हा जो पॅटर्न म्हणजे हा जो इकडचा पोर्शन आहे ना हा थोडासा तुम्ही कमी द्या, म्हणजे एवढीच अशी मोठी अशी काट देऊ नका बॉर्डर अशी, हा थोडासा कमी द्या, म्हणजे त्याने लुक खूप चांगला येतो. मी जेव्हा घालून म्हणजे तुम्हाला दाखवेन ना तेव्हा तुम्हाला कळेल, त्याशिवाय कळणार नाही. त्याच्यानंतर हा एक होता पिंक कलरचा, हा मी पुढून असा व्ही नेक शिवलाय. ऍक्च्युली हा थोडासा मला असं थोडासा वाटतोय की थोडासा प्रॉब्लेम आहे, कारण ना हा मी त्यांना थोडासा डीप ठेवायला सांगितलेला आणि याचा जो काठ आहे ना तो मला इथे पाहिजे होता इथे, पण तो काठ त्यांनी लावला नाहीये. आणि पाठीमागे म्हणाल तर अशा पद्धतीचा थोडासा हे घेतलाय मी, कारण पिंक कलरची साडी ना बऱ्याच आपल्या साड्यांवरती वगैरे जाते, म्हणजे फॅन्सी असो ट्रॅडिशनल असो म्हणजे कशी असो, तर ती कुठल्याही वेगवेगळ्या पॅटर्न्सवर जातील. आणि हा जो बो आहे ना त्यांनी अगदी छान शिवलाय बघा, मस्तच दिसतोय. आणि अशा पद्धतीचा हा पाठीमागून पॅटर्न आहे. आणि हात पण हे बघा, ह्याचे पण हात म्हणजे ह्याची काठ ना खूप मोठा होता. तुम्ही हे सगळ्या जर साड्या तुम्हाला बघायच्या असतील ना तर आपल्या शॉर्ट व्हिडिओमध्ये मी या सगळ्या साड्या म्हणजे नेसलेल्या आहेत आणि तुम्हाला तिथे डिटेल्स बघायला मिळतील, म्हणजे कशा साड्या आहेत त्या. तर हा झाला एक पॅटर्न. त्याच्यानंतर हा आहे, हा मी बोटनेकमध्येच दिलाय बघा प्रॉपर. आणि याचा जो इकडचा पोर्शन आहे तो खूप कमी आहे बघा, हे बघा. आणि पाठीमागून म्हणाल तर अशा पद्धतीचा पॅटर्न आहे हा, म्हणजे याला मी इथे तुम्ही बटन पण देऊ शकता, पण मी अशी नॉटच ठेवायला सांगितली, चांगली दिसते. आणि याला बॅक साइडने मी हुक दिलेत. तर हा असा एक पॅटर्न आहे. तर हे मला सगळे ट्राय पण करायचे आहेत, तर मी एक एक करून नंतर ट्राय करेनच. आणि हा जो आहे हा रेड कलरच्या साडीवर, आणि मी शक्यतो ना खूप कमी पॅटर्न म्हणजे असे खूप जास्त असं लेस किंवा असे काही पॅटर्न वगैरे दिले नाहीत, अगदी सिंपलमध्ये शिवलेत बघा. आणि याचा पण पॅटर्न मी असा दिलाय की रेड कलरचा जो असतो ना तो कुठल्याही याच्यावर होतो, म्हणजे कुठल्याही साड्यांवर आपण मिक्स मॅच करून घालू शकतो, त्याच्यामुळे याचा पॅटर्न पण मी असा दिलाय बघा. हा असा पूर्ण मध्ये त्याला राऊंड ओपन आहे, इथे एक बटन आहे, हे इथे ओपन नाही होत, पण इकडचं जे बटन आहे याला हुक आहेत. आणि हा पॅटर्न खरंच खूप चांगला आहे, मला ऍक्च्युली हा पॅटर्न खूप आवडला. आणि हा पॅटर्न आणि त्याचबरोबर हा पॅटर्न, फक्त मला ना इथून थोडी ही लेस हवी होती आणि हा थोडासा डीप म्हणजे थोडासा असा हवा होता, अजून व्ही नेक सारखा पूर्णपणे हा हवा होता. तर आता याला तर मी काही करू नाही शकत, पण आता याचं फक्त सगळ्यांचं फिटिंग एकदा मी बघून घेते. आणि तुम्हाला यापैकी कुठला पॅटर्न आवडला ना मला नक्की कमेंट करून सांगा. तर आता मी हे सगळे ट्राय करून झाले माझे आणि व्यवस्थित झाले, कुठे काही प्रॉब्लेम नाहीये मला या पॅटर्न मध्ये किंवा काही फिटिंग मध्ये पण काही प्रॉब्लेम नाहीये. तर आता हे सांगते मी तुम्हाला, हे कुठून शिवून घेतले, मी सोलापूरमधनं घेतलेले आहे. आणि याच्या काय रेंज मध्ये मला हे शिवून मिळाले, तर हे मला 400च्या रेंज मध्ये शिवून मिळालेले आहेत.
आणि याच्यामध्ये सगळं इन्क्लूड आहे, म्हणजे जे काही तुम्ही पॅटर्न दिलंय ते जे काही लेस वगैरे लावलंय ते, त्याच्यानंतर आतमध्ये अस्तर आहे, कटोरी म्हणा, प्रिन्स कट म्हणा, बोट नेक म्हणा, अशा सगळ्या पॅटर्नचे त्यांनी मला 400च्या रेंजमध्ये शिवून दिलेत. म्हणजे काही 410चे आहेत, काही 420चे आहेत, काही 400चे आहेत, असे सगळे हे पॅटर्न आहेत. आणि मुंबईमध्ये खरंच या रेंजमध्ये मिळणार नाही. जर तुम्हाला एकत्र ब्लाऊज शिवायचे असतील आणि अशा छान छान पॅटर्न मध्ये शिवायचे असतील ना, तर तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करू शकता. तुम्हाला त्यांचा नंबर हवा असेल तर मी खाली व्हिडिओच्या खाली देईन किंवा मला कमेंट करा, तर मी नक्की शेअर करेन. ते कुरिअर करतील किंवा नाही करतील ते मला तेवढी आयडिया नाही, पण मी त्यांना आयडिया दिलेली की माझं एक युट्यूब चॅनल आहे आणि तिथे मी हे सगळं शेअर करेन जेव्हा तुम्ही मला हे शिवून वगैरे द्याल तेव्हा. तर तुम्ही जर त्यांना सांगितलं मी व्हिडिओ बघून तुमच्या रेफरन्सने अशी फोन केलाय किंवा अशी इन्क्वायरी करते, ते नक्की तुम्हाला त्याच्यात म्हणजे त्यांच्याकडनं होणारा असेल तर ते नक्की तुम्हाला मदत करून या सगळ्या गोष्टी शिवून देतील. फक्त एवढंच आहे की त्यांच्याकडे खूप वेटिंग असते, म्हणजे त्यांच्याकडे काम खूप असतं आणि खूप म्हणजे गर्दी असते त्यांच्याकडे, तर थोडासा वेळ लागतो. म्हणजे आणि जर तुम्हाला इथून कुरिअर वगैरे करायचं असेल तर 3-4 ब्लाऊज जर तुम्ही एकदम दिले नाही तर तुम्हाला चांगलं पडेल. म्हणजे कुरिअर चार्जेस वगैरे आणि त्यांना पण ते करताना खूप इझी होऊन जाईल. तर मला तर खूप आवडले. आणि ऍक्च्युली याच्यावरून मी त्यांना ना एक बटवा शिवायला सांगितलेला, तो फक्त मात्र माझा मिसिंग आहे. त्याच्यासाठी मी आता त्यांना कॉल करून विचारते की तुम्ही मला बटवा शिवून दिला नाही, कारण या सगळ्यांच्या याचे ना मी थोडे पीस मिक्स करून एक छान असा बटवा तयार करायला सांगितलेला, तो फक्त मिसिंग आहे. तो मी आता त्यांना नंतर विचारेन, पण याच्यासाठी मी त्यांना नक्की सांगेन. आणि मला असं वाटतं जे सोलापूरमध्ये राहत असतील ना, तर त्यांनी नक्की यांना व्हिजिट करावी. यांचं शॉप आहे, तर तिथे त्यांनी तुम्ही व्हिजिट केली तर तुम्हाला याच्यापेक्षा पण खूप चांगले असे पॅटर्न या रेंजमध्ये किंवा याच्यापेक्षा कमी रेंजमध्ये पण ते शिवून देतात आणि देतील देखील. तर चला आता खूप उशीर झालाय, कारण मला जेवण पण करायचंय. आजचा व्हिडिओ मी इथेच एंड करते. तुम्हाला यापैकी कुठला ब्लाऊज पॅटर्न आवडला मला नक्की कमेंट करून सांगा. उद्या एका छानशा ब्लॉग मध्ये भेटेल. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. बाय बाय अँड टेक केअर.